जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला मस्त शिमला मिरचीची भाजी वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे। आता आपण ती बारीक चिरून घेऊया। लहान मिरची असल्यामुळे मी चिरून करणार आहे। शिमला मिरची मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 टमाटे बारीक चिरून घेतलेले, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। कढई गरम झालेली, मी एक पळी तेल टाकून घेते फोडणीसाठी। आता आपण 1 चमचा मोहरी टाकू। आता 1 चमचा जिरे टाकू आपण। आता आपले जिरे मोहरी उडाली, फोडणी उडाली। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। आता हे आपलं टोमॅटो छान परतून घ्यायचं असं। आता आपण शिमला मिरची टाकून घेऊ। त्या फोडणीमध्ये आपण आता शिमला मिरची चांगली परतून घेऊ। शिमला मिरचीची भरून पण भाजी छान होती। ही शिमला मिरची लहान होती म्हणून मी बारीक चिरून घेतली। ह्या भाजीला काही वेळ लागत नाही, अगदी पटकन होती। आता ही चांगली मिरची परतूस तर 2 मिनिटं सारखं आपण हलवायचं, म्हणजे खाली बुडाला वगैरे लागत नाही, करपत नाही। आता आपण ह्याच्यामध्ये हे छान भाजी परतली, ह्याच्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ टाकू। मी 2 चमचे डाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती। मुगाची डाळ भाजीला टाकल्यामुळे छान चव येते भाजीला। आता आपण भाजीमध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। एक चमचा लाल तिखट टाकू। 1 चमचा मसाला टाकून घेऊ। एक चमचा मीठ टाकू। थोडीशी धने जिऱ्याची पावडर टाकून घेतात आपण। आता ही भाजी शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ, थोडं टाकायचं। आता आपण ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। आता आपण भाजीला 5 मिनिटं वाफ येऊ देऊ। आता आपण ह्याच्यावर वाफ येण्यासाठी ताट झाकून ठेवू। भाजी आता आपली छान शिजलेली बघा। या भाजीला मुगाची डाळ घातल्यामुळे भाजी खूप चवदार छान लागते खायला। आता मी एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते। आता आपण थोडी कोथिंबीर टाकू। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद।